आदरणीय सन्मान्य नितीनजी माळी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय। त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने सर या। प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात करतोय। प्राइज डिस्ट्रीब्युशन आता मात्र होईल। चला आपण प्राइज सेरेमनीला इथे सुरुवात करूयात।
स्पर्धेचे मुख्य करता मी संदीप दादा राऊत यांना विनंती करतोय, त्यानंतर बाबलिंग काका यांना विनंती करतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. विजेता संघ आपण पाहिला असेल तर सावली 11 टेंबोडे, त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं मॉन्स्टर संघाला. रविकांतभाई बांद्राचा तो संघ आपण पाहिला. मॅक्सवेलचा मात्र त्याच्यामध्ये आपण खेळ पाहिला असेल. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण बरोबर आमच्या व्यासपीठाच्या दिशेने समोर यायचं आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आपण सुरुवात करीत आहोत. समोर जी कार आहे त्याची हेडलाइट पेटवलं तर बरं पडेल. प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आपला लवकर पार पडेल. जी 4 व्हीलर्स आहे आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करीत आहोत. संदीप दादा राऊत आहेत, त्यानंतर बाबलिंग काका आहेत आपल्या समवेत. ट्रॉफीज आपण ज्या स्पॉन्सर पाहतात आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला त्या 2 ट्रॉफीज आल्या. त्यांच्या मंडळाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरसाठी खास करून ज्या ट्रॉफीज पाहत आहेत अचिव्हर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला बोईसर डहाणू यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालात. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर खास करून आपण जी बॅट पाहत आहेत HD स्पोर्टची जी बॅट आहे ती देखील आपल्याला स्पॉन्सर केलं, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. शूज जे खास करून आपल्याला आलेले आहेत ते शूज देखील आपण पाहू शकतात. खास करून बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी खास करून ते शूज आपल्याला पाहायला भेटेल. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्राइज सेरेमनीला आपण सुरुवात करूयात. प्राइज सेरेमनीला आपण नक्कीच सुरुवात करतोय. आता मात्र हा प्राइज सेरेमनीचा कार्यक्रम आपल्या पुढे पर्यंत येतोय. या स्पर्धेतील आधीच आपण प्रथम पारितोषिक देऊया. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर दोन्ही संघांना विनंती करतोय आपण थोडंसं जवळ आला तर बरं पडेल. दोन्ही संघ टेंबोर्डे संघ, टेंबोर्डे थोडंसं पुढे या ना, बरं पडेल. टेंबोर्डे संघ जर पुढे आपण असाल तर आपण जरा पुढे या. आणि त्यानंतर रविकांतभाई बांद्रा संघ आपण देखील थोडंसं पुढे या, कारण की लवकरात लवकर हा पारितोषिकाचा कार्यक्रम आपल्याला इथे वितरित करायचा आहे. या स्पर्धेतील सर्वात आधी आपण एक अवॉर्ड देऊया. रविकांत मॉन्स्टरचा हा संघ आपण पाहतायत. या स्पर्धेतील आधी सर्वात महत्वाचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर आणि गेस्ट. बेस्ट बॉलर कोणी आहे का? रविकांत भाई, पंकज पाटील एकच नाव आमच्यापर्यंत येत आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली पाहिलं असेल आपण, महत्वाचे 5 विकेट त्याच्या माध्यमातून प्राप्त केले आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरतोय सावली 11 टेंबोडे संघाचा पंकज पाटील. पालन ठरतो या मॅचचा बेस्ट बॉलर. अचिव्हर दांडी स्पोर्टच्या माध्यमातून ही ट्रॉफीज आपण पाहतात जी स्पॉन्सर केली गेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज देऊन पालनचा इथे सन्मान करूयात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पंकज पाटील पालन. धावा डिपेंड करायच्या होत्या नवलीच्या विरुद्ध आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आणि शेवटच्या फायनल मध्ये देखील
वी स्पोर्ट्स आपण पाहत आहेत अनिकेत जी आणि त्यानंतर शूज देखील आपण पाहत आहेत जे स्पॉन्सर आपल्याला आहेत अचिवर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण हे शूज पाहत आहेत ते शूज धरता आदरणीय थँक्यू धन्यवाद। त्यानंतर आणखीन पारितोषिक आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन आणि गेस मॅक्सवेल अजून कोणी तुषार घरत नाही 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 अजून कुठलं नाव मांद्रा मॅक्सवेल टेंबोडे बेस्ट बॅट्समॅन गेस्ट मध्ये तुम्ही देखील आहात मॅक्सवेल ज्याच्या नावावरती आहेत या स्पर्धेतील सर्वाधिक धावा 75 रन्स ज्याच्या नावावरती आहेत आणि तो बॅट्समॅन आहे पवन सुतनवली संघाचा मिस्टर तुषार घरत ठरतो या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन। हा बेस्ट बॅट्समॅनचा किताब देण्यासाठी मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतोय संदीप दादा राऊत त्यानंतर बाबलिन काका आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा बेस्ट बॅट्समॅनचा इथे मात्र सन्मानित करूयात। एक खास करून त्याला ट्रॉफीज आहेत वी स्पोर्ट्स आपण एक खास करून जर्सी पाहताय त्यानंतर जी आपण ट्रॉफीज पाहतायत अचिवर स्पोर्ट्स पद्मावती स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील एक टी शर्ट दिला जातोय तो देखील संदीप दादा राऊत आहेत बाबलिन काका आहेत मान्यवर आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। या बॅट्समॅन आपण पाहतात तुषार घरतला त्यानंतर हे शूज देखील आहेत अचिवर स्पोर्ट्स डहाणू बोईसरच्या माध्यमातून हे शूज देखील देऊन आपण त्यांचा सन्मानित करतोय। सर्व मान्यवर आमचे आहेत या स्पर्धेचे मुख्य कर्तव्यता आदरणीय सन्माननीय संदीप दादा राऊत यांच्या शुभ हस्ते आणि बाबलिन काका यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय। या स्पर्धेतील त्यानंतर आपण जातोय बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये कुठलं नाव आहे मॅक्सवेल विशाल मॅक्सवेल मॅक्सवेल विशाल कन्फर्म मॅक्सवेल कन्फर्म इम्पॉर्टंट कॅच था या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्याने टिपल्या दोन झेल ज्याने टिपल्या 2 झेल तो खेळाडू आहे 2 झेल टिपणारा बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील हे पारितोषिक जात आहे। हे पारितोषिक देण्यासाठी आधी आपण मान्यवरांना इथे आमंत्रित करूयात। आदरणीय प्रदीपजी भोईर साहेबांचं आपण हे देखील पाहतात ते सध्या व्यासपीठावरती आहेत त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आपण देतोय आणि बेस्ट फिल्डर आहे विशाल तरे ठरतो या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आणि हा किताब त्यांना देऊन मात्र त्यांचा सन्मानित केला जातात मान्यवरांच्या शुभ। त्यानंतर आपण जाणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आधी आपण देतोय। संदीप दादांनी सांगितलंय की मॅन ऑफ द सिरीज कॅन्सल केलेले आहे काहीतरी एफर्ट आहे मॅन ऑफ द सिरीज कॅन्सल केल्या कारणामुळे आपण द्वितीय पारितोषिक देतोय। द्वितीय पारितोषिक आधी आपण देऊयात। द्वितीय पारितोषिक आहे आपण पाहतायत पालघर चषक 2021 राहुलजी प्रकाश पाटील आदरणीय सन्माननीय त्यांच्या माध्यमातून टेंबोडे यांच्यातर्फे आपण ही द्वितीय क्रमांकाची पारितोषिक पाहत आहेत आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय मान्यवर पालन आपण देखील या इथे रबिका मॉन्स्टरचा संघ ठरतो या स्पर्धेतील उपविजेता संघ। एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना हा ट्रॉफीज देऊन त्यांचा सन्मानित करूयात टाळ्यांचा आवाज होईल। संदीप दादा राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहतायत पालन नक्कीच 2 मिनिट आपण कर्णधाराशी चर्चा देखील करणार आहोत। 2 शब्द त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील। कर्णधार या सर्वाधिक
सर्वाधिक आधी तुमचं अभिनंदन या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पटकावलंय. स्पर्धा खेळताना या मैदानावरती आधी तुम्हाला कसं वाटलं? एक्चुअली मैंने ये ग्राउंड देखा नहीं था, मैंने सुना था बहुत ही अच्छा ग्राउंड है, समुद्र की बाजू में है। और जब मैंने वीडियो देखा है ग्राउंड का तब मेरी ज़्यादा इच्छा जगी ये टूर्नामेंट खेलने की। और मेरे पास कोई प्लेयर्स नहीं थे ये टूर्नामेंट खेलने के लिए, मेरे पास कोई भी प्लेयर्स नहीं थे। तो मेरे मतलब ये ट्रॉफी के डिजर्विंग प्लेयर ये है जो मेरे लिए आए, अपना मंडे का दिन निकाला इन लोगों ने। मंडे के दिन कोई भी प्लेयर्स मुझे नहीं मिल रहा था, मेरा एंट्री फिक्स हो चुका था यहाँ पे। तो संदीप भाई ने मुझे फोर्स किया कि आप खेलो खेलो खेलो। मैं छोड़ रहा था ये टूर्नामेंट, लेकिन संदीप भाई ने बोला नहीं आपको खेलना पड़ेगा, आप सब जगह जीत रहे हो तो यहाँ भी जीतोगे। तो उन्होंने मुझे हौसला दिया और मैं यहाँ आया। बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन था और अनिकेत राउत भाई ने भी मुझे एक बात सिखाई थी, वो बात मेरे काम आ गई। तो मैं उनका भी बहुत धन्यवाद मानूंगा, उन्होंने मुझे बहुत अच्छा सिखाया था। लेजेंड ट्रॉफी में हमारा बात हुआ था। एक आखिरी सवाल, मैक्सवेल की जो बल्लेबाजी थी आज के दिन में, वो मैक्सवेल की बल्लेबाजी के बारे में आप क्या कहना चाहेंगे? एक चीज कहना चाहूंगा आप लोग को, मैंने कहीं कोई मोटिवेशनल स्पीकर का सुना था कि अभी तो ये परिंदे की असली उड़ान बाकी है, अभी अभी मैंने लांगा है समुद्र को, अभी तो पूरा आसमान बाकी है। तो अभी आप लोग चढ़ना मत, आप लोग आगे भी मेहनत करते रहना है सब। सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मॅच चालू असताना जेव्हा पोलीस मध्ये आले तेव्हा तुम्हाला असं काय वाटलं का मॅच चालू होतील का बंद होतील? मुझे तो ऐसा लगा कि शायद नहीं होगा, एक तो इतनी दूर से आए थे और पुलिस भी 3 स्टार साहब थे, तो मैं बोला नहीं होगा। लेकिन आपने जो हिसाब से हैंडल किया बहुत ही अच्छा किया। मैं बोला आपका ही था जो भी, बहुत ही अच्छा टूर्नामेंट था सर आपका। थँक्यू। और मैक्सवेल अचानक आ गया और अचानक छा गया, सबका मन जीत लिया उसने। मैक्सवेल के लिए मैक्सवेल साठी तो जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की ज्याप्रमाणे आजच्या दिवसामध्ये त्याचा परफॉर्मन्स राहिलाय। या स्पर्धेतील सर्वाधिक महत्त्वाचं पारितोषिक आहे ते मॅन ऑफ द सिरीज आणि गेस्ट मॅक्सवेल टेंबोडे, सिद्धू, यश राऊत। यस यस, कारण की नावामध्ये आमच्याकडे मंत्री नाव आलं होतं, यश राऊत नाव आलं होतं, त्यानंतर हे नाव आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मॅक्सवेल 100% फिक्स, 100% फिक्स। या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज एकच वादा आमचा, मॅक्सवेल दादा। मॅक्सवेल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज। हा किताब देण्यासाठी मी पुन्हा एकदा संदीप दादांना विनंती करतोय। सोबत आपण पाहत आहेत मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान करतोय। मॅन ऑफ द सिरीजने मॅक्सवेलला मात्र इथे आपण सन्मानित करूयात। एक बॅट खास करून त्याला त्यास दिली जाईल। त्यानंतर HD स्पोर्टचे मात्र आपण ऑनर पाहतात, आदरणीय सन्मान्य संदीपजी। त्यानंतर ही मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी अचिव्हर्स असतं एकेकांचं। ज्यावेळी आपण म्हणतो ना की क्रिकेटची स्पर्धा म्हटली की क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पंच आले, त्यानंतर टीम आली, डीजे ऑपरेटर आला, ग्राउंडचे मेंबर आले, ग्राउंडवरतून चेंडू उचलणारे आले, कारण की सर्वाधिक महत्वाचे ते असतात। जे आपले ग्राउंड मॅन असतात ते देखील खूप महत्वाचे असतात, कारण ते जर चेंडू घेऊन आले नाही तर सामने होत नाही। जवळजवळ आपण 2 बॉक्स आणू किंवा 4 बॉक्स आणू, मात्र जे आपले सर्व बाउंड्री लाईनचे जे कामकाज आहेत, आमचे स्कोरर होते, त्या सर्वांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय। आपण जातोय प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक इथे मात्र मंचावरती घोषित केलं जात आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय अलगर डहाणू नो पॅकरचा संघ। आपण पाहत आहेत सावली 11 टेंबोडे संघाला इथे मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देत आहेत। बाबलिन काका असतील, संपूर्ण स्पर्धेचे आयोजक संदीप दादा राऊत आहेत आणि मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय। गाडी 2 मिनिटं जर 4 व्हीलर एक फोटो सेशन होतोय। आपण पाहू शकतायत संपूर्ण टेंभुर्णीची संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत सध्या पारितोषिक घेत असताना। पालघर चषक 2021 आदरणीय सन्मान्य राहुलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर झाली होती। विजयी संघाच्या साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि सर्वांचं पुण्याचा मनापासून आभार व्यक्त करतोय। आमची लाईव्हची संपूर्ण टीम होती, त्यानंतर संपूर्ण अंपायर्स होते, त्यानंतर डीजे ऑपरेटर आमचे रोहित दादा होते। रोहित दादांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय।
पाटील नेटवर्कच्या आदरणीय सर्वे सर्व नितेश पाटील आपणास विनंती करतोय आपला देखील यथोचित इथे स्वागत सन्मान केला जातोय मी नितेश पाटील आपणास विनंती करतोय